पुंडलिका हृदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। ब्रह्मादिकानुरंग पूर्ण एवढा प्रयत्न केला धारून शेकी सावध लक्ष्मणे अद्यापि जाण होईना। या ठिकाणी असणारे संपूर्ण चिंता दूर झालेले असणारा सुशेने चिंता दूर झालेले डॉक्टर। अरे या ठिकाणी असताना मी या ठिकाणी प्रयत्न केले परंतु लक्ष्मण सावध होत नाही। काय झालं असलं बरं? आयचे सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वर्गलो मी तस्तता स्वामित्रा ते उठविन। मी मोठ्या आवेशाने सांगितलं होतं की या ठिकाणी लक्ष्मणला ताबडतोब उठवतो परंतु असताना मला माझा अहंकार या ठिकाणी जडला गेलेला सुशेने बोलू लागलेले आहे। आयसे बोलून पाठविला वायुनंदन महाविघ्ने जिनोन पर्वताचे जनानीला। एवढा मोठ्यापणाने सांगितलं आणि रामाने माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्या हनुमंताला तेटकरी पर्वतानाला पाठवलेला आहे। हनुमान तेटकरी औषधी घेऊन आलेले आहेत परंतु काहीच उपयोग झाला नाही। औषधी संभार सगळा अंगे पिळोनिया वहिला गाही रस ओतीला तो व्रता झाला प्रयत्न। अरे या ठिकाणी असणारी माझी डॉक्टरची पदवी काही जाळायची का? अरे नाना प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केले तशा प्रकारे असणारे ती औषधी घ्यावी लागत होती ना। ती औषधी घेतलेली आहे औषधाचा चूर्ण असणारा त्या ठिकाणी बारीक केला आणि तो असणारा जो काही रस आहे ना त्या लक्ष्मणाला शक्तीबळावर सोडला परंतु लक्ष्मण सावध होत नाहीये। आता काय बरं करावं? तरी वैद्य कलटिक झाले शास्त्र व्रत रचिले शिष्टाचार दूषण आले काय झाले मजन कळे। काय झालं काहीच कळत नाहीये। अरे शेवटी असणारा माझ्या असणाऱ्या डॉक्टरची असणाऱ्या पदवीवर संदेह निर्माण होत होती काय? या ठिकाणी असणारा चिंता दूर असणारा सुशेन विचार करतोय काय झालं असेल बरं? नाही रसायन चुकले धातू शांतर नाही पडिले नाही अनुपान चुकले नाही चांदिले क्रियेसी। अरे या ठिकाणी कसल्या प्रकारचा असणारे क्रिया चुकलेल्या कसल्या प्रकारचा असणारा या ठिकाणी नियम चुकलेला नाही परंतु असणारा मला यश का बरं येत नाही? का बरं लक्ष्मण उठत नसाल? आणि जे बाहेर गावावरून आलेले वाचक सूचक कोणी विसरलं जर असेल तर क्षमा मागतो। आता सेवा संपत आलेली आहे माफी असावी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। आले नाहीत तीस प्रभु रामचंद्र भगवान की जय। काय झाले तत्वता मज न कळे सर्वता धाव पावगार गुणाता शस्त्र समता संरक्षी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सुशेन वैद्य प्रार्थना करू लागलेले तर प्रार्थना करत असताना माझ्याकडून काही चुकलंय बाबा। माझी चूक कशामध्ये झाली आहे? प्रभु रामचंद्राचा दावा करू लागलेले तर हे रामा रघुराया आता लवकर धाव बाबा अशा प्रकारची प्रार्थना करू लागले। तव अवश्य वायुनंदनी जो भक्ता माझी चुडामणी बोलता झाला शोणी
सुषेण लक्षोनी अनुवादे. प्रभू रामचंद्राचा भक्त असणारा हनुमंत आहे, चुडामणी आहे, सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ आहे. सुषेण वैद्यराजे बोलत असताना हनुमंताला हसू आलेलं आहे, कारण हसण्याचं कार्य त्यांच्या मनामध्ये लक्षामध्ये आलेलं आहे. कारण तू चुकलास बाबा, कुठं कुठं चुकलास. हनुमंतराय सांगू लागले, सुषेण चुकलाशी मत जयाचेनी शस्त्राशी शस्त्रार्थ जो वेधी वेदार्थ शिष्ट सनात ए सुषेणा, अरे ज्याच्यापासून शास्त्राला शास्त्राचा अर्थ आहे म्हणले, ज्याच्यापासून म्हणले सर्व सिद्धी त्या रामाला चुकलास म्हणले, आणि ज्याच्यापासून सर्व असणाऱ्या साधू संत आहेत म्हणले, ज्याच्या जीवावर सगळं कार्य करतात त्याला विसरलास ना म्हणले तू. अशा प्रकारचे बोलू लागले. चिकित्वासे पाळी गेल्या जने शस्त्र जुबविली पुराले परतो लागली ज्याची चाली सुषेणा, अरे ज्याने म्हणले हे सर्व शास्त्र आहेत ना, शास्त्र ज्याच्यापासून निर्माण झालेली आहेत, ज्याने या शास्त्राचा प्रतिपाळ करून सर्व जगाला त्याचं ज्ञान देणारा तोच प्रभू रामचंद्र आहे, आणि त्यालाच विसरला सुषेणा. विसरून रघुनाथा सवबुद्धी घ्यावी करिता हीन पावलाशी व्यर्था सोय कार्याता न साधा. ए सुषेणा, अरे तू एवढंच विचारलास ना, विचारत असताना अरे सुख में सुमीरन सब करे तो दुःख में न करे कोय. अरे जे कबीरदास सांगतात ना, सुखात कुणी बी राम राम म्हणताय म्हणले, पण दुःखात राम राम केलं ना राम विसरत नाही म्हणले, आणि त्यालाच विसरलास म्हणले बाबा तू. गवता दिनमणी हरपेत काळ रजनी नक्षत्रे सह चंद्र गगनी ताकती होवनी खगोत. अरे ज्याप्रमाणे भगवान परमात्मा सूर्योदय उगवल्यानंतर आकाशातील चंद्र सूर्य तारे हे नाहीच होतात, अरे असून दिसत नाहीत ना, मग त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या वलीला झाले. मग प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यामुळं वली त्या प्रभू रामचंद्रामध्ये लीन झाल्यात, आणि त्यालाच विसरलाच बाबा. देवी देखता गुणंदन औषधी भार समस्त शक्ती झाली प्रवित तुझे ते काय चाले. अरे सुषेणा, अरे जे परमात्मा सूर्योदय उगवल्यानंतर जसे ग्रह तारे नाहीसे होतात ना, आणि तशी ती शक्ती प्रभू रामचंद्राला बघितल्यावर नाहीशी झाली म्हणले सुषेणा. अरे त्यालाच विसरलास म्हणले बाबा तू. न करावे आपण प्रार्थोनी रघुनंदना घ्यावे चरणा तीर्थ मागवण वाचेल लक्ष्मण. सुषेणा, अरे असं करू नको बाबा तू. अरे जो भगवान परमात्मा आहे त्यांना प्रार्थना कर, त्यांच्या पायापाशी जा, आणि त्यांच्या पायाचे चिरण तीर्थ घे, आणि त्या वाचणाऱ्या चिरण तीर्थानं लक्ष्मण निश्चित उठेल. सुषेणा, औषधी समाज देख वेगी घालून या चरण उदक रस देता एकाएक सकळ दुःख. ए सुषेणा, अरे प्रभू रामचंद्राच्या पायाचं चरण तीर्थ घे, त्याच्यामध्ये औषधी घाल, आणि औषधी घालून लक्ष्मणाला जिथं शक्ती लागली तिथं सोड बाबा, लक्ष्मण निश्चित उठेल रे सुषेणा. कोणाशी न कळे जणी नाम अमृत संजीवनी तो प्रत्यक्षासता अनुदिनी निज अभिमानी कष्टती. अरे कोणाला कळणार नाम हे अमृत संजीवनी आहे, आणि नाम अमृत संजीवनी हे आपल्याला कळणार आहे का मा. लोहाचे कणक होय परिस्थितीत मानत आहे म्हणले, जशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं म्हणले बाबा. या लोहाचं जर सामर्थ्य म्हणले सोन्यात करायचंय तर परिसरात होतंय, तसं दुसऱ्याला होत नाही म्हणलं. पण हे नाम अमृत आपल्याला मिळणार आहे का? नाही, पण आपल्यापाशी आहे ना. नाम अमृत गोडी वैष्णवाला दिली योगी साधली जीवन का. अरे नाम घे सुषेणा, उठेल सुषेणा, लक्ष्मण निश्चित उठेल. आम्ही आवे देची किटस शेना मात्र प्रतिती ते देख दाऊ लागताची नेमक तेनेची देख नाडी. अरे सुषेणा, आम्ही वैद्यक, तू महाराष्ट्राचं नामवंत असणारा सर्जन आहेस, पण चुकलास रे सुषेणा. तुला कसं कळालं नाही? अरे परमात्मा इथं तुझ्या जवळ आहे, आणि त्यालाच विचारला सुषेणा. दिदाशी दिला भोवता अभिमान उडला वचिता
तरी अवघेची गेले तत्वता कष्ट व्यर्थ सोसिले. ए सुशेना, अरे सिद्धीचा सिद्धी लाभ ज्याच्यापासून होतोय, तू तुझ्या जवळ उभा आहे आणि तो तुझ्या जवळ असताना त्यांच्या पायाला विसरलास, त्यांना विसरला सुशेना, आणि कसा सिद्धीचा लाभ होईल रे, कसा लक्ष्मण उठेन सुशेना. सर्व दुःखाचे अपादा प्राप्त झाल्या प्रल्हादा, नाम नमस्ता सर्वदा दुःख बाधाचे दिले. अरे भक्त असणारा प्रल्हाद आहे, त्या प्रल्हादाला कसं म्हणले पिताजीने किती त्रास दिला. अरे रक्ताच्या तलाई ते म्हणले कडे टाकले, कोणत्या तेल उकळत होत त्याच्यामध्ये टाकलं, नामस्मरण सोडलं नाही. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परित्यस परी नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण. अरे ते नाम घे म्हणले सुशेना, लक्ष्मण निश्चित उठेल. ओ श्रीराम प्रत्यक्ष असता तुझ्या विमाना झाला व्यर्था, चरणी ठेवण्या माता चरण तीर्थ सुशेना, अरे तो असताना भगवंत तुझ्या जवळ आहे आणि त्या भगवंताला तू विसरलास. त्यांच्या पायावर मस्तक ठेव, त्यांच्याकडून चरण तीर्थ माग, लक्ष्मण निश्चित उठेल रे. तीर्था समवेत औषधी घाई घाई लिता त्रिशुधी, सौमित्र उठेल सत्व बुद्धी युक्ती साधी हे मा. युक्ती साधी आहे माझी सुशेना. अरे तीर्थ आहे, त्या तीर्थाबरोबर सात्विक तामस राजस हे तीन गुण ज्याच्यामध्ये आहेत ते म्हणले त्या प्रभू रामचंद्रापाशी ते तीर्थ घे आणि ते औषधी त्याच्यामध्ये टाक, निश्चित लक्ष्मण उठेन. अशा प्रकारे हनुमंतराय सांगू लागले. कोणी कपित वचन संतोषला सुशन, म्या केला जो अभिमान गुणंदन क्षमा कर. तिळावारी जरी होय अभिमान, मेरू तो समान. सुशेनार तुला अभिमान झालाय, मी मोठा सर्जन आहे महाराष्ट्रातला आहेस. आणि तुला जी होत होती ना ती केलीस, पण जे होणार नाही ते करणारा राम आहे, त्याला विचारलास रे सुशेना. कटलेले मी सर्वता क्षमा करणे रघुनाथा, चरणी ठेवणी माता चरण तीर्थाता घेतले. मी एक मरकटे रामा, मला काही कळालं नाही, पाले खैर वाहणार आहे. आता तुमच्या पाया पडतो आणि पाया पडून मला तुमच्या चरण तीर्थ द्या. अशा प्रकारचा सुशेन प्रभू रामचंद्राशी बोलू लागला. शेदी तीर्थ समयत घाई मिळता समस्त, सौमित्र झाला सावधित श्री रघुनाथ. आणखी एक ओवी आहे, कृपया नारळ फोडू नका. औषधी दिलेली जिथं लक्ष्मणाला शक्ती लागली त्याच्यामध्ये औषधी सोडली, चेतना निर्माण झाली. आणखीन एक ओवी आहे. तीर्थे प्रस्ता शरीरा सत्वर उठिला सौमित्र, पाप कृपाळू भूमिर वानर भाग. प्रभू रामचंद्राच्या पायाचं तीर्थ लक्ष्मणावर फेकलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपल्याला करिता उठिला वानर